आता सगळ्या फरशाही पुसून झाले, स्वयंपाक झाला. आज मटण होतं, मटण केले तर मी दाखवते कशा प्रकारे केले. डायरेक्टच केले आज मटण. आणि हा मटण शिजते. बिर्याणी चांगली करून कुकरमध्ये अशी मस्तपैकी मटण बिर्याणी केलेली. कुकरमध्येच केली डायरेक्ट. आणि इथं भाकरी पण करून ठेवल्यात. तर आता पुसायच्या मला फारशा जिन्यातल्या दाखवते तुम्हाला. इकडून पुसून झाले, खालच्या पायऱ्या सगळ्या पुसून झाल्या. तर आता वर आली, वरच्या ह्या पायऱ्या सगळ्या पुसून घ्यायच्या. आणि सकाळी कपडे पण धुवून झाले, सकाळी लवकरच झालं. सगळे कपडे धुवून झाल्यात, ऊन भरपूर आहे. आता फरशा पुसून घेतली, पायऱ्या सगळ्या. किती भारी वातावरण झाले, हिरवं हिरवं मस्त पैकी, गारगार सावली. आता 3 टप्प्याच्या पायऱ्या पुसून झाल्यात. आता ही चौथी पुसून घ्यायची खालची. बघितलं का, पुसून घ्यायचं. 4 टप्प पूर्ण होते. तेवढं काम असते मला. फरशी पुसायचं माप आहे, पण मी ते पुसत नाही, कारण ते फरशी काय स्वच्छ निघत नाही. त्या कपड्यानं फरशी चकाचक नसते, म्हणून मी जास्त करून ह्या कपड्यानेच पुसते. जुना टावेलाचं मोठं कापड पायऱ्या पुसण्यासाठी केले. हे पण सगळं पुसून झाले. आता गॅलरी पुसायची. एक गॅलरी पुसली, आता दुसरी गॅलरी पुसायची. ही आहे आमची हॉलची गॅलरी. आता ही गॅलरी पण पुसून घेतली.
ही झाली गॅलरी पुसून. तर कसा वाटला माझा होम ब्लॉग पहिल्यांदाच केला तर कमेंट करून सांगा. काही चुकलं असेल तर कमेंट करा, म्हणजे नंतर मला चूक सुधारता येईल. कामं तर भरपूर असतात. व्हिडिओ करायला लागलं ना, लोक नातेवाईक म्हणतात की हिला काही काम नाही, नुसतंच व्हिडिओ करते. पण सगळी कामं आवरून आम्ही व्हिडिओ करत असतो. बाय. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, नंतरच्या ब्लॉगमध्ये.